मित्रांनो, छावा चित्रपट करण्यासाठी रश्मिका मंदाना पहिली पसंत नव्हती. पहिले या चित्रपटात दुसरीच कोणती हिरोईन कास्ट करणार होते आणि त्या हिरोईनचे नाव म्हणजेच कटरीना कैफ. पण काही कारणांमुळे मेकर्सला डाऊट आले आणि त्यांचे म्हणणे असे पडले की कटरीना कैफ हे भारतीय नाही आहे. त्यामुळेच त्यांना वाटले की येसूबाईची भूमिका भारतीय अभिनेत्रींनी करावी आणि छावा चित्रपटाचा ऑफर विकी कौशल पूर्वी महेश बाबूला झाला, पण महेश बाबूने छावा चित्रपट करण्यास नकार दिला. त्यामुळेच आज ह्या चित्रपटांमध्ये विकी कौशल आहे. विकी कौशलमुळेच हा चित्रपट सुपरहिट सुद्धा झाला. सबस्क्राईब करा मराठी न्यूजसाठी. छावा चित्रपटाने 200 कोटी रुपयांचा आकडा पार केला. पण तुम्हाला माहिती आहे का, या चित्रपटात काम करण्यासाठी कलाकारांनी किती पैसे घेतले? क्रमांक 5 दिव्या दत्ता यांनी सोयाबाई यांची भूमिका केली आहे. दिव्या दत्ताची फीस 30 लाख रुपये आहे. क्रमांक 4 आशुतोष राणा यांनी हंबीरराव मोहिते यांची भूमिका केली आहे आणि यांना 50 लाख रुपये देण्यात आले. क्रमांक 3 अक्षय खन्ना. अक्षयनी अफजल खानची भूमिका केली आहे आणि अक्षयला तब्बल 2 कोटी रुपये मिळाले. क्रमांक 2 रश्मिका मंदाना यांनी येसूबाई भोसले यांची किरदार केला आहे आणि रश्मिकाला 3 कोटी रुपये देण्यात आले. क्रमांक 1 वर आहे विकी कौशल. विकी कौशलनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केली आणि विकी कौशलला छावा ह्या चित्रपटासाठी 10 कोटी रुपये मिळाले. मित्रांनो, छावा चित्रपटाने 5 दिवसात किती पैसे कमावले बघा. ह्या चित्रपटाचा काही तेवढा प्रमोशन सुद्धा नाही केला आणि ह्या चित्रपटाला प्रमोट करायला मोठे सेलिब्रिटी सुद्धा नाही आले. विकी कौशल आणि बाकी कलाकारांच्या जबरदस्त ॲक्टिंगमुळे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या सक्षमित कथेमुळे ह्या चित्रपटाने 5 दिवसातच आपल्या बजेटच्या डबलनं पैसे कमावले. कारण या चित्रपटाचं बजेट होतं 80 कोटी रुपये आणि फक्त 5 दिवसातच छावा चित्रपटाने 200 कोटी रुपयांचा आकडा पार केला. सबस्क्राईब करा अशाच मराठी व्हिडिओजसाठी. मित्रांनो, आयफा अवॉर्डमध्ये आपल्या छावा चित्रपटाला अवॉर्ड का नाही दिला? माझं म्हणणं असं आहे, विकी कौशलसोबत बॉलिवूडला का प्रॉब्लेम आहे? जर का तुम्हाला माहीत असेल तर छावा चित्रपटाच्या प्रमोशनला खूप कमी लोक आले किंवा आलेच नाही आणि हे सगळं विकी कौशलसोबत पहिल्यांदा नाही घडत आहे. दीपिका पादुकोणनी पद्मावत चित्रपटामध्ये विकी कौशलसोबत काम करण्यास नकार दिला आणि कटरीना कैफसोबत लग्न केल्यामुळे खूप सारे सेलिब्रिटी त्यांच्या विरोधात सुद्धा गेले आहे. हे सगळं आपला मुद्दा नाही आहे. आपला मुद्दा एवढाच आहे का छावा चित्रपटाला जास्तीत जास्त अवॉर्ड मिळाले पाहिजे. म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, काऊन का आपल्या शिवबाच्या छावाला जास्तीत जास्त अवॉर्ड मिळेल. छावा चित्रपटात अक्षय खन्ना यांनी औरंगजेबाची भूमिका करण्यास नकार दिल्यावरही त्यांनी ही भूमिका का बरं अपनावली आणि विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका करण्यासाठी 6 महिने ट्रेनिंग का घेतली? छावा चित्रपटाचे निर्देशक लक्ष्मण उदयकर औरंगजेबाची भूमिका घेऊन अक्षय खन्नाजवळ गेले तर अक्षय खन्नाने ही भूमिका करण्यास नकार दिला. त्यानंतर डायरेक्टरने त्यांना समजावले की तुम्ही ही भूमिका खूप बढिया करू शकता आणि खूप वेळ समजवल्यानंतर अक्षय खन्नानी होकार दिला. ट्रेलर बघून तर अख्ख्या भारताने अक्षय खन्नाची स्तुती केली आणि खूप लोकांना तर ओळखायलाच नाही आले का औरंगजेबाची भूमिका करताना अक्षय खन्ना आहे. आणि संभाजी महाराजांनी तलवारीच्या बळावर अख्ख्या मुघल साम्राज्यांना हालून टाकले होते आणि त्यांची भूमिका छावा चित्रपटात उतरवण्यासाठी विकी कौशलने 6 महिने स्कॉट ट्रेनिंग आणि तलवारबाजी शिकायला लागली. बाकी सबस्क्राईब करा संभाजी महाराजांसाठी.